मतदार हाच लोकशाहीचा आत्मा असतो, म्हणूनच मतदार होण्याचा उत्सव साजरा करणं खूप गरजेचं आहे असं असून राज्याच्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं ही भावना अधिक प्रबळ होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आज देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या। यापुढे देशात मतदार होण्याचा उत्सव आपण साजरा करणं खूप गरजेचं आहे। जेव्हा एखादा तरुण किंवा तरुणी पहिल्यांदा मतदार बनेल तेव्हा संपूर्ण वस्तीने, गावाने किंवा शहराने एकत्र येऊन त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि मिठाई वाटली पाहिजे। त्यामुळे लोकांमध्ये मतदानाप्रती जागरूकता वाढेल असं ते म्हणाले। साथियों, देश में जो भी लोग चुनावी प्रक्रिया से जुड़े रहते हैं, जो हमारे लोकतंत्र को जीवंत बनाए रखने के लिए जमीनी स्तर पर काम करते हैं, मैं उन सभी की बहुत सराहना करना चाहूंगा। आज मतदाता दिवस पर मैं अपने युवा साथियों से फिर आग्रह करूंगा कि वे 18 साल का होने पर वोटर के रूप में खुद को जरूर रजिस्टर करें। संविधान ने हर नागरिक से जिस कर्तव्य भावना के पालन की अपेक्षा रखी है, इससे वो अपेक्षा भी पूरी होगी और भारत का लोकतंत्र भी मजबूत होगा। 26 जानेवारी रोजी आपली राज्यघटना अंमलात आली होती, त्यामुळे उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यघटनाकारांना अभिवादन करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत आज जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम नवउद्योग परिसंस्था बनला आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, अणुऊर्जा, सेमीकंडक्टर्स, स्थित्यंतर क्षमता, प्रदूषणमुक्त हायड्रोजन, जैवतंत्रज्ञान इत्यादी अगणित क्षेत्रांमध्ये भारतीय स्टार्टअप जोमानं काम करत आहेत। अशावेळी आपल्या सर्वांवर एक मोठी जबाबदारी आहे असं पंतप्रधान म्हणाले। यावर्षी आपण पूर्ण ताकदीनिशी गुणवत्तेला प्राधान्य देऊयात, आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्याचा संकल्प करूयात असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। उत्कृष्टतेला मापदंड बनवून गुणवत्तेशी तडजोड न करता निर्दोष पर्यावरण स्नेही उत्पादनांचा मंत्र अंगीकारून आपण विकसित भारताचा प्रवास वेगाने पुढे नेऊ शकू असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। समस्यांवर उपाय शोधणं हा आपल्या देशवासियांचा स्थायी भाव आहे। लोक एकत्र येऊन कर्तव्य भावनेनं मोठे संकल्प सिद्ध करत आहेत। जनसहभाग आणि सामूहिक प्रयत्न हीच आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे असं सांगून पंतप्रधानांनी नागरिकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली। तसंच उत्तर प्रदेशात आझमगड इथे लोकांनी तमसा नदीला दिलेलं नवसंजीवन, आंध्र प्रदेशात अनंतपूरमध्ये लोकांनी सुरू केलेला जलाशय स्वच्छतेच्या उपक्रमाचं त्यांनी यावेळी कौतुक केलं। पंतप्रधानांनी आपल्या देशातल्या भजन आणि कीर्तन संस्कृतीचा गौरव करत सध्याच्या युगात देखील त्यांचा अंतर्भाव दिसून येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। आजच्या तरुणाईनं भक्ती आणि स्वतःच्या अनुभवात आणि जीवनशैलीत सामावून घेतली आहे। देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई एकत्र येत असून विशेषतः जेनझीमध्ये वेगानं हे लोकप्रिय होत आहे। या आयोजनांमध्ये भजनाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य पूर्णपणे राखलं आणि जपलं जातं। सादरीकरण वेगळं असू शकतं, पण मूळ भावना तीच राहते। अध्यात्माचा एक अखंड प्रवाह जिथे अनुभवता येतो असं पंतप्रधान म्हणाले। आज आपली संस्कृती आणि सण जगभरात आपली ओळख निर्माण करत आहेत। जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय सण मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरे केले जात आहेत। प्रत्येक प्रकारचं सांस्कृतिक चैतन्य टिकवून ठेवण्यात आपल्या भारतीय बांधवांचं मोठं योगदान आहे असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला। मलेशियामध्ये 500 पेक्षा जास्त तामिळ शाळा असून तिथं इतर विषयही तामिळमध्ये शिकवले जातात असं पंतप्रधान म्हणाले। भारत आणि मलेशियामधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध भक्कम करण्यात मलेशिया इंडिया हेरिटेज सोसायटीचं योगदान असल्याचं ते म्हणाले। गुजरातमधल्या बेचराजी इथल्या चंदनकी या गावातल्या सामुदायिक स्वयंपाकघर या अनोखी परंपरेविषयी पंतप्रधानांनी माहिती दिली। जेव्हा कुटुंब आणि समाजाची ताकद एकत्र येते तेव्हा आपण मोठमोठ्या आव्हानांवर मात करू शकतो असं पंतप्रधान म्हणाले। संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्या नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्याविषयी सांगताना पंतप्रधानांनी तिथे 2026 हे वर्ष इयर ऑफ फॅमिली म्हणजेच कुटुंब वर्ष म्हणून साजरं केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं।
निस्वार्थ सेवेची भावना देशवासियांमध्ये सतत प्रबळ होत राहण्यासाठी देशातल्या सेवाभावी संस्थांची उदाहरणं नेहमीच आदर्श ठरत असल्याचं सांगून त्यांनी पश्चिम बंगालच्या विवेकानंद लोकशिक्षण निकेतन या संस्थेबद्दल माहिती दिली. गेल्या 4 दशकांपासून मुलांची आणि वृद्धांची ते काळजी घेत आहेत. गुरुकुल पद्धतीचं शिक्षण आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासोबतच ही संस्था समाज कल्याणाच्या अनेक सत्कार्यांमध्ये व्यग्र आहे. मन की बातमध्ये आपण सातत्याने स्वच्छतेचा विषय मांडत आलो असल्याचं ते म्हणाले. अरुणाचल प्रदेशात तरुणांनी वेगवेगळ्या शहरातील सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करण्याचा वसा घेतला आहे. या तरुणांनी आतापर्यंत सुमारे 11 लाख किलोपेक्षा जास्त कचरा साफ केला आहे. विचार करा मित्रांनो, या तरुणांनी मिळून 11 लाख किलो कचरा हटवला असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे आसाम आणि बंगळुरूमध्येही स्वच्छता मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या स्वच्छतेसाठी वैयक्तिकरित्या किंवा एक संघ म्हणून आपले प्रयत्न वाढवावे लागतील, तरच आपली शहरं अधिक चांगली होतील असं पंतप्रधान म्हणाले. देशात पर्यावरण संरक्षणाची भावना आज मोठ्या स्तरावरही दिसून येत आहे. देशभर एक पेड माँ के नाम अर्थात एक झाड आईच्या नावाने ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेशी आज कोट्यावधी लोक जोडले गेले आहेत. आतापर्यंत देशात 200 कोटींपेक्षा जास्त झाडं लावली गेली आहेत. या संदर्भात त्यांनी पश्चिम बंगालच्या कूचबिहारमधील रहिवासी बेनॉय दासजींचं उदाहरण दिलं. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपला जिल्हा हिरवागार करायचं काम एकट्यानं केलं आहे. बेनॉय दासजींनी हजारो झाडं लावली आहेत. अनेकदा रोपं खरेदी करण्यापासून ती लावण्यापर्यंत आणि संगोपनापर्यंतचा सर्व खर्च त्यांनी स्वतः उचलला आहे. मध्य प्रदेशात पन्ना जिल्ह्यातले जगदीश प्रसाद अहिररावजी यांनी जंगलात बीट गार्ड परिसर रक्षक म्हणून सेवा बजावताना मोठी कामगिरी केल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यांनी 125 पेक्षा जास्त औषधी वनस्पतींची ओळख पटवून माहिती संकलित केली आणि पुस्तक स्वरूपाने प्रकाशितही केली. या पुस्तकातील माहिती आता संशोधक, विद्यार्थी आणि वन अधिकाऱ्यांच्या कामी येत आहेत असं पंतप्रधान म्हणाले. मेरे प्यारे देशवासियों, जब पर्यावरण संरक्षण की बात होती है तो अक्सर हमारे मन में बड़ी योजनाएं, बड़े अभियान और बड़े-बड़े संगठन की बातें आती हैं। लेकिन कई बार बदलाव की शुरुआत बहुत साधारण तरीके से होती है। एक व्यक्ति से, एक इलाके से, एक कदम से, और लगातार की गई छोटी छोटी कोशिशों से भी बड़े बदलाव आते हैं। पश्चिम बंगाल के कुछ बिहार के रहने वाले बेनॉय दास जी का प्रयास इसी का उदाहरण है। साथियों, मध्य प्रदेश में पन्ना जिले के जगदीश प्रसाद आहिरवार जी, उनका प्रयास भी बहुत ही सराहनीय है। उन्होंने 125 से ज्यादा औषधीय पौधों की पहचान की, हर पौधे की तस्वीर, नाम, उपयोग और मिलने के स्थान की जानकारी जुटाई। उनकी जुटाई गई जानकारी को वन विभाग ने संकलित किया और किताब के रूप में प्रकाशित भी किया। वर्ष 2023 हे भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलं होतं, पण आज 3 वर्षांनंतरही याबद्दल देश आणि जगात जो उत्साह आणि बांधिलकी दिसून येते आहे ती उत्साहवर्धक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भरड धान्यामुळे बळीराजाची कमाई वाढण्यासोबतच लोकांच्या आरोग्यातही सुधारणा होण्याची हमी मिळत आहे. भरड धान्य पोषक तत्वांनी समृद्ध असतं. ते सुपर फूड, पौष्टिक महाअन्न असतं. आपल्या देशात हिवाळ्याचा ऋतू खाण्यापिण्यासाठी खूप चांगला मानला जातो. अशा परिस्थितीत या दिवसात आपण याचं सेवन नक्कीच केलं पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. मिलेट्स यानी श्री अन्न, मुझे ये देखकर खुशी है कि श्री अन्न के प्रति देश के लोगों का लगाव निरंतर बढ़ रहा है। साथियों, तमिलनाडु के कल्लकुरिची जिले में
महिला किसानों का एक समूह प्रेरणा स्रोत बन गया है। यहाँ के पेरिया पालयम मिलेट एफपीसी से लगभग 800 महिला किसान जुड़ी हैं। साथियों, राजस्थान के रामसर में भी किसान श्री अन्न को लेकर इनोवेशन कर रहे हैं। यहाँ के रामसर ऑर्गेनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी से 900 से अधिक किसान जुड़े हैं। ये किसान मुख्य रूप से बाजरे की खेती करते हैं। मुझे तो ये जानकर खुशी होती है, आजकल कई मंदिर ऐसे हैं जो अपने प्रसाद में सिर्फ मिलेट्स का उपयोग करते हैं। मैं उन मंदिर के सभी व्यवस्थापकों का हृदय से अभिनंदन करता हूं। मिलेट्स पोषण से भरपूर होते हैं, सुपर फूड होते हैं। हमारे देश में सर्दियों का मौसम तो खान पान के लिए बहुत ही अच्छा माना जाता है। ऐसे में इन दिनों हमें श्री अन्न का सेवन जरूर करना चाहिए। भारत पुढच्या महिन्यात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परिषद होणार, त्यासाठी जगभरातून तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ भारतात येणार आहेत। ही परिषद कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगतात भारतानं केलेली प्रगती आणि मिळवलेलं यश जगासमोर मांडू असा विश्वास व्यक्त केला। तसंच उद्याच्या प्रजासत्ताक दिनासाठी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा दिल्या।